उन्हाळा म्हणलं की जावळीमधील झाडी भरले जंगल ट्रेक हे समीकरण आधीपासूनच. उन्हाचा त्रासही नाही आणि भर उन्हाळ्यात भटकंतीला विरामही नाही. छान गारवा देणाऱ्या जंगलांचे ट्रेक सोबत बक्क रानमेव्याची मेजवानी आणि नशीब असलं तर सकाळी सकाळी प्री मान्सून क्लाउडचा बोनस असा एकंदरीत या उन्हाळी भटकंतीचा कार्यक्रम. या जावळीच्या रानाला प्रतापगड ते मधुमकरंदगड भटकंती झाल्यानंतर आज आपण करतोय प्रतापगड ते महिपतगड असा शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस पाहणारा अफलातून रेंज ट्रेक. एक सातारा जिल्ह्यातील जावळीच्या घनदाट अरण्यात वसलेला ढाण्यावाग प्रतापगड, तर दुसरा रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्याजवळ सह्याद्रीच्या मुख्य रांगेशी समांतर धावणाऱ्या रांगेत वसलेला महिपतगड. असा हा रेंज ट्रेक 2 दिवसात आरामात होतो. या भागात सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून कोकणात 4 वाटा उतरतात. त्या म्हणजे निगडा घाट, महारखिंडीची वाट, उंड्या घाट आणि हातलोट घाट. यापैकी सगळ्यात सोयीस्कर आणि जवळचा कुडपण गावातून उतरणारा निगडा घाट आणि महारखिंडीची वाट. त्यामुळे जास्त करून भटके हा ट्रेक या 2 वाटांनीच करतात. निगडा आणि महारखिंडीची वाट या घाटवाटांची भटकंती झाली असल्याने आम्ही उंड्याच्या घाटाने हा ट्रेक करायचं ठरवलं. अजिबात वापरात नसलेली या वाटेने हा ट्रेक करणे थोडे आव्हानात्मक होणार हे आधीच माहीत होतं. त्यात या वाटेचा आमच्याकडे रूट मॅप पण नव्हता, त्यामुळे यावेळी थोडी कसरतच होणार होती. आदल्या दिवशी रात्री रोह्याच्या भरधाव वेगाने धावणाऱ्या घोड्यावर बसून महाबळेश्वर मार्गे प्रतापगड बेसला अजितच्या हॉटेलवर जाऊन मुक्काम केला. रात्री 2:30 वाजले. इथे एक मित्र आहे अजित, त्यांच्या हॉटेलवर थांबलंय. मस्त येऊन इथं ताणून दिली. अजून रवा उठला नाही. इथं माग मस्त प्रतापगड दिसतो मला. आता आवरून जाऊ आम्ही आणि मग तिकडून ट्रेकला सुरुवात करू गडावरून. गुड मॉर्निंग शेठ. गुड मॉर्निंग. आज सकाळी लवकरच आला होता ना? 2:30ला झालो. बरं झोपलो इथं. बरं केलं. हा, आता फक्त आम्हाला सोड तिथं प्रतापगडला, आम्ही जातो. अजितने सोडले आपल्याला. आता आपण किल्ल्यावर जाऊ, झेंडापूरचा जाऊ आणि मग तिथून परत खाली ट्रेकला सुरुवात करू. वातावरण लयच खराब झाले. तर आत्ता आपण आहोत प्रतापगडाच्या ध्वजबुरुजापाशी. आता इथून आपण ट्रेकला सुरुवात करतोय. मागे प्रतापगड बघू शकते. आता वाजलेत 7 बरोबर. आता इथून प्रतापगड प्रदक्षिणेच्या मार्गाने चिपेच्या वाटेने आम्ही पुढे खाली साह्य माथ्यावर असलेल्या रामवरदायिनी माते मंदिरापाशी जाऊ. तिथून शेलारखिंडीतून आपल्याला एक वाट उतरायची आहे बिरमणीमध्ये. बिरमणीमधून उंड्याची वाट, जी की आता वापरत नाही, ती वाट उतरून खाली वडगावमधून महिपत. असा आपला पहिल्या दिवसाचा प्लॅन आहे. आता किती लागते त्याच्यावर आहे सगळं, बघूयात. चला ट्रेकला सुरुवात करूयात. हे सगळं बांधकाम आत्ता केलेलं आहे रे. कसलं पांढरं दिसते. आणि ते जुनं बांधकाम, फरक बघा. आत्ता केलेलं बांधकाम आणि हे जुनं बांधकाम, किती फरक आहे. गडाच्या पायऱ्या उतरतात तिथूनच आम्ही उजवी घेतली आणि या झाडीभरल्या रानात आलोय. तर आता ही बघा, ही खालची वाट तामठीचा दांड जो पार गावामध्ये जातो खाली, आणि हा आपला प्रदक्षिणा मार्ग प्रतापगडाचा. आता त्या वाटेनेच पुढं आपल्याला साह्य माथ्यावर जायचे. थोडी चुकामुक झालेली. आता बरोबर तलाव बुरुजाच्या समोर आलोय आम्ही. याला वळसा घालत आता पुढे जायचे. खालचा कोकण बाजूचा नजारा दिसायला लागलाय. प्रतापगडाचा एक वेगळा व्ह्यू. घाण बघा किती टाकली आहे खाली. तर आपल्याला या धारेनेच पुढे जायचे वरदायिनी मातेच्या मंदिराकडे.
अवघड झालंय. चिपेची वाट ही साह्य धारेवरून होती, ती आता पूर्ण मोडलेली दिसते. खाली ह्या झाडवानातून आपण जिथून घुसलेलो तिकडूनच वाट असणार 100%. इथं आमची जरा झाली आहे फसगत. कारवी बघू शकताय. गचपानातून आता एका पुसट वाटेवर आलोय. इथे प्राण्यांचीच आहे. इकडे जी पावलं दिसत आहेत बरीच. हा आंबेनळी घाट पोलादपूरवरून वरती महाबळेश्वरला येण्यासाठी. आणि इथं आपल्याला जे रामवर्धानी माता मंदिर आहे आपण ते जाणार. तिथून पार घाट जो जुना वापरत होता खाली किनेश्वर गाव. भारी ती पण वाट एकदम मोठीच्या मोठी. पहिल्यांदा बरीच वापरत असणार ती. तर आता ही रान मारायची आपल्याला आणि मंदिराकडे जायचं आहे. हे बघा आता ॲक्च्युली आपण प्रदक्षिणा मार्गावर आहे. हे बघा इथं यार बाण मार्किंग केलेलं आहे. वरती होतं, थोडी आमची चुकामुक झाली ना, आम्ही वरतीच गेलो खालची वाट सोडून. या बुर्जाच्या खालून आलोय आपण. चला व्यवस्थित वाटेला लागलोय. आता काय टेन्शन नाही. जवळजवळ 15-20 मिनटं चांगली झाडी भरली रानवाट होती. आता साह्य धारेवर आलोय आपण. या वाटेला चिपेची वाट म्हणतात, चिपेची वाट. हे का वरदायनी मातेचं मंदिर दिसते बघ. आणि हे पुढं शिवटोक ढगात गेले, तिथे जायचं आपल्याला. वाट बघू शकताय छान मळलेली आहे आणि ठिकठिकाणी आरोपण केलेले आहेत. प्रदक्षिणा मार्गाची वाट मंदिरापासून खाली इकडं रानात आणि मग या आंबेनळी घाटाला मिळते. जाऊन पुढं वरती जाऊन राखीच्या वाटेने पुढं प्रदक्षिणा पूर्ण होते. हे बघा गव्याच्या पावलांचे ठसे आहेत इकडे घसरलेली. सगळे गव्यांचेच. कळपच आला असेल डायरेक्ट. हा बघा झाडी भरल्या रानाचा प्रतापगड. इकडं आपल्याला आता मंगळगड दिसतोय बघा समोर. आता आपण पार गावातून जी गाडी वाट आली आहे मंदिराकडे तिला येऊन मिळालोय. थोड्याच वेळात आपण मंदिरापाशी पोचू. हे बघा हे जुनं रामवर्धानी मातेचं मंदिर. नंतर त्यांनी गावात नवीन बांधून घेतलं. हे घाट माथ्यावरचं सुंदर असं मंदिर आहे. याच्याबरोबर मागूनच पार घाट खाली केनेश्वरमध्ये उतरतो. काय सुंदर मंदिर आहे. आदिशक्ती श्री रामवर्धानी माता मंदिर. पार गावात पण एकदम मोठं मंदिर बांधलं त्यांनी गाववाल्यांनी. हे बघा ही पार घाटाची वाट आहे. इथून खाली उतरते. अगदी प्रशस्त वाट आहे बघू शकता तुम्ही. खाली गेल्यानंतर थोडं गचपण झाले. आम्ही पार घाट आणि पांडवदारीची वाट जी की इथून पुढे गेले की खाली उतरते, अशा 2 वाटा केलेल्या. प्रदक्षिणा मार्ग पण तुम्हाला इथूनच थोडंसं खाली जाऊन राईट घ्यायला लागतं. मग तुम्ही गाडी मार्गाला मिळतं जाऊन पुढं. चला आता आपल्याला बरंच रान मारायचं आहे. मंदिरात पाया पडून लगेच निघू. बजरंगबली विजय. सुंदर मूर्ती. वरदायिनी मातेच्या नावानं चांग भलं. आमचा ट्रेक चांगला होते. मागे बघू शकता प्रतापगड. तिकडून आपण ट्रेकला सुरुवात केली. मंदिराच्या मागूनच आता साह्य धारेवरून वाट आता सरळ पुढे जाईल. शिवटोक आता धुक्यातून मोकळ झाले. इकडे खाली शेलारखिंड. प्रतापगड बघू शकता पूर्ण आता मोकळा दिसतो एकदम. मागे आम्ही मंदिरापाशी पारघाट नाही पहिलं पांडवदारीची वाट सोडून आलो साई माथ्यावर. तिथून आलो इकडं मंदिराकडे गेलो आणि तिथून पारघाट उतरला खाली किनेश्वरला. मस्त भटकंती झालेली ती पण. पारघाटात पाण्याचं टाक आहे छान एकदम.
प्रतापगड वरदायिनी माता मंदिर आणि या साह्य धारेने आपण आलो आहे. आता हे पहिलं टेपाड लागले, त्याला डाव्या बाजूने वळसा मारतोय आम्ही. आता झाडी भरलं रान लागेल मस्त. या साह्य धारेने समोर आल्यानंतर वरती ती वाट, आम्ही खालच्या वाटाला खालची मळलेली वाट सापडली, त्यांनी खाली गेलो, परत चूक सुधारली वरती आलो. आता हे पुसट वाट आहे एकदम. आता परत आपण साह्य धारेवर जाऊ. बघू शकता बिबट्याची विष्ठा, मंगळगड स्पष्ट दिसतोय. आता या बाजूला मसाळ डोंगर आणि त्याच्या मागे मोहनगड धरला आहे. परत एकदा साह्य धारेवर आलोय आपण. हे समोर शिवटोक, इकडे शेलारखंड, तिकडे जाऊन आपल्याला पलीकडं बिरमणीच उतरायचे. बरीच लोक इकडे जाऊन खाली कुडपणमध्ये उतरत निगडा घाटाने खाली वडगाव घाटतात, पण निगडा महारखिंडीची वाट हे वाटा झाल्यात, त्यामुळे आता उंड्याची वाट करायची, जी की वापरत नाही जास्त. आता बघूया बिरमणीत जाऊन माणूस घेऊ आपण वाटेला लावून द्यायला, कारण की वाट अजिबात वापरत नाही. मागच आम्ही इकडून पार मुऱ्यावर गेलो, ही ढुंगणमुडीचा डोंगर, त्याच्या पलीकडे बिरमणीत जात विचारपूस केलेली की बाबा उंड्याचा घाट वापरतात का, पण ते बोलले नाही कोण वापरत आता. तर तिथं थोडं आव्हान होणार आहे आपल्याला, बघूयात. आता बघा 8:15 वाजत आलीत, पूर्ण धार उघडी आहे, अजिबात सावली नाही. 8:15 वाजत आलेत तरी उन्हाचा फटका बसतोय जोरात. दुपारी काय होणार, 11, 12च्या पुढं. पण आपण तसा ट्रेक निवडलाय, जास्त करून जंगल वाटा असणार आहेत, त्यामुळे जास्त उन्हाचा त्रास होणार नाही. या टेंबीपासून थोडं पुढं आल्यानंतर परत एक छान मळलेली वाट खाली गेली. खाली कुमठे गाव आहे आणि इकडं पुसट वाट साह्य धारेला लागूनच वर चालली. बघूयात आता काय नक्की. परत खाली कुमठ्यात जाऊन मग परत चढाई करायला लागेल, त्यापेक्षा इथं जरा थोडी वाट बघतो. आलो वरती शोधत वाट, पण आता हे बघा मिळाली आहे वाट, जी अशी ट्रॅव्हल्स घालत मग पुढं आपल्याला कुडपण गाव दिसेल खाली. मग तिथून परत आपल्याला इकडे जायचं लेफ्ट साईडला. मिठखाडा दिसायला लागला, मिठखाडा महिपतगडाच्या बाजूचा. आलोय खरं इकडं, पण बरंच गाच पाणी, वाट अशी नाही अजिबात. परत माघारी जाते, मळलेल्या वाटेला लागू, तिकडे जाऊन पुढं बघू वाटलंच तर. इथं लय टाईम जातोय असलं गाचपान हाणत जाण्यात. हे चल ये माघारी. हा अरे वरती चढतोय, पण माघारी यायला लागेल ना. फायनली थोड्या शोधाशोधीनंतर एक चांगली वाट सापडली, जेव्हा जीव आलाय. परत मागं जायचं वाचलंय. आता या वाटेने सरळ जाऊ आपण, पुढं बघू कसं आहे. हे बघा, या वाटेवर आम्हाला कातव कोरीव पायऱ्या सापडल्यात. महत्व असणार आहे पहिल्या काळात या वाटेला. आईला हे बघा, कातव कोरीव पायऱ्या. पहिली वापरात असणार आहे वाट. छोटीशी लँडस्लाईड झाली, हळू जा रे, घसारा आहे नीट. घसारा बघू शकता वाटेवर. हे बघा, साळींदाराचा काटा मिळालाय. आता वाजले तर 8:50. एवढून खालून एक खालच्या कुमठ्यातून आली बहुतेक एक छान मळलेली वाट मिळाली आम्हाला. थोडं पाणी प्यायला थांबले, तेव्हा घाम आणि अगदी ओलं चिंब झाले. 9 वाजत नाही आले तर एवढं ऊन लागते, गरमी नुसती. हे बघा, समोर खाली कुमठी गाव दिसते. झाडी भरलं जंगल बघ, कसलंय खतरनाक. रानकोंबडीचा आवाज येतोय. चला, बरीच मजल मारायची. सुरुवात केलेला प्रतापगड, आणि जिथं आपल्याला जायचंय समोर बघा महिपतगड. भारी दर्शन झाले त्याचं आता.
ही समोरची सपाटी महिपतगडाची आणि इकडे सुमार पण दिसतो बघा, सुमारगड. आता इथं कुडपान गाव खाली दिसेल आपल्याला इकडूनच पुढं बिरमणीत जायचं आहे. ही वरून आलेली छान मळलेली वाट खाली चालली आहे. आम्ही थोडं खाली जाऊन आता परत वरती आलो आहे कारण की वाट इकडं जाते. तरी म्हटलं ही खाली कशी चालली वाट. थोडं गच पण आहे, बघूयात. या महिपत सुमार रेंज ट्रेकमध्ये आम्हाला बघा ही अस्वलाची विष्ठा मिळाली आहे. म्हणजे हे एरियात अस्वलांचा वावर आहे. दोघं चालू आहे, जपून जायला लागलो आरडाओरडा करत. बरेच वाटा आहेत, चुकामुक होती त्यात सकाळपासून काय खाल्लं नाही. आता संपली एनर्जी. आता थोडं एक चपाती खाऊन घेतो, मग चालू करतो ट्रेक. चटणी चपाती. समोर प्रतापगड, इकडे मधुमकरंदगड आणि या बाजूला महिपतगड. खतरनाक नजारा. महिपत, सुमार, रसाळ. इकडं महाबळेश्वराचं विस्तीर्ण असं पठार. इकडे खाली पारगाव, कुमठेगाव, हा ढुंगणमोडीचा डोंगर, त्याच्या पलीकडे पारमुरा. तिथून आम्ही मागे पारमुऱ्याची वाट चढून पलीकडे बिरमणीत उतरलेलो उतरंडीच्या वाटेने. मधुमकरंदगड आणि हे शिवटोक जे आपल्याला लांबून दिसत होतं. इकडं महारखिंडीची वाट आणि निगडा घाट उतरतो कुडपण गावातून. याच्या पलीकडे शेलारखिंड आहे बघा इथं. तिथून खाली वाट कुडपण गावात उतरते आणि हा विस्तीर्ण असा महिपतगड. रोया बराच पुढे गेलाय, जायला पाहिजे. प्रतापगड. या उंच टेकडीवर होतो आपण आता. बघू शकता पूर्ण गाव्यांची पावलं आहेत. कळप गेलाय वाटतं इकडे. खतरनाक नजारा आहे. काल उतरायला जागा नाही. डांबरीची वाट मिळाली जी शेलार खिंडीत चालली आहे. सगळा घासरा इथून उडी मारून पळत गेले. थांबा तिथंच बॅग देतो. पूर्ण ट्रेकमध्ये कुठं कसरत करायला लागली नाही, पण इथं करायला लागली. हे बघा पूर्ण निसरडं होतं, कसं तरी उतरून आले खाली. आता डांबरीने आपल्याला थोडं चालायचं आहे, मग परत एक रानवाट. आले ते काही लिंबू पाणी विकायला गेले इथं कोणी यायचं एवढं लांब. इथून एक कच्ची गाडी वाट आली. इकडे कार्यक्रम होतात. रंगात असणार. चला आपल्याला ते डांबरीने सरळ जायचंय वर पुढं. अजून या शिवटोकाला वळसा मारायचंय. गाडी वाट आता खाली राहिली. मधूनच घुसखोरी करत आम्ही आता थोडी पुसटशी वाट मिळाली. तिने आता बिरमणीकडे चाललोय. छान जंगल वाटे, गारवा आहे मस्त वाटेवर. फक्त पुसट वाटे. फायनली मित्रांनो आपण शेलारखिंडीत पोहोचलोय. इथून पलीकडे कुडपणला जायला वाटे. खिंड बघू शकता तुम्ही, छोटीशीच खिंड आहे. या बाजूला खाली कुडपण गाव. ही छान मळलेली वाट पुढं कुडपण गावात जाते. इकडे आता ही महारखिंडीची वाट या खाचेतून पलीकडे उतरते. इथं पाण्याचं टाकं पण आहे. आणि हा सुमारगड. हे माग आम्ही कुडपणला आलेलो गाडीने आणि मग महारखिंडीची वाट उतरलेली. खाली वडगावमध्ये गेलो आणि निगडा घाट आणि परत वर येत कुडपण. असा भारी ट्रेक मारलेला. शेलारखिंड
कुडपणमध्ये सगळे शेलार आहेत. या खिंडीला शेलार खिंड म्हणतात. आता शेलार खिंड उजवीकडे ठेवत आम्ही आता या बाजूच्या वाटेने वरती चाललो आहे. मग धारेवरूनच पलीकडं बिरमणीमध्ये उतरायला वाटे. आत्तापर्यंत केलेली भटकंती आता आपल्या डोळ्यासमोर आहे. प्रतापगड, चिप्याची वाट उतरली, वरदायिनी माता मंदिर आणि मग या सहाय्य धारेने आपण आता हे शिवटोक समोर शेलारखिंड आणि आता चालू आहे आपण बिरमणीकडे. या खोग्यात खाली कुडपण गाव, सुमार महिपत आपलं लक्ष आजचं. बघूयात किती वेळ लागतो. इकडं आता पर्वत आणि चकदेव दिसायला लागलेत डोंगराच्या मागे. सह्याद्रीचा जबरदस्त असा पॅनोरामा आपल्याला या वाट्यावरून दिसतोय. खतरनाक. आणि ते खाली खोग्यात कुडपण गाव. आता आपल्याला थोडं पुढं जायचं आहे आणि मग पलीकडे बिरमणीत उतरायचं आहे. हे मागे शिवटोक ठेवले आणि त्याला बरोबर समोरच एकदम वाट चालली आता. मळलेली आहे छान. इथं वनवा लागलाय त्यामुळं क्लिअर वाट दिसते आता. पुन्हा एकदा मधुमकरंदाची जोड नजरेत. हे बघा समोर आता बिरमणी गाव दिसायला लागले आपल्याला. आणि हा चौऱ्या डोंगर. तर या चौऱ्या डोंगरच्या बघा इथूनच खास जी दिसतीये गेलेली झाडी भरली ती आहे उंड्याच्या घाटाचा माथा. तिथून आपल्याला खाली जायचं आहे वडगावात. आपल्याला आता या सरळ सरळ खालच्या दांडाने खाली बिरमणीत जायचं आहे. याला सावरीचा दांड म्हणतात. या वाटेने आपल्याला खाली बिरमणीत जायचं आहे आता. चला. हे ढुंगणमोडी, त्याच्या पलीकडे पारमुरा. पण जेव्हा आम्ही प्रतापगड ते मधुमकरंदगड केलेलं तेव्हा या वाटेने खाली उतरंडीची वाट उतरलेली आणि मग बिरमणीत गेलेलो. त्यामुळे ती वाट झालेली, त्यामुळे म्हटलं दुसरी वाट करावी म्हणून या सावरीच्या दांडाने आलोय. वरती थोडा घसारा होता, नंतर हे झाडीवरला रान लागले. पण बरंच वाटेवर पालापाचोळा आहे. आता थोडी विश्रांती घेतली आहे सावरीच्या दांडाला. पहिला मोकळा दांड होता पूर्ण उन्हात. आता कुठं खाली आल्यानंतर थोडी झाडे भरले, जंगल लागले. आता एक 10-15 मिनटातच आपण बिरमणी गावात पोचू. पहिलं पाणी फुल करून घेऊ, त्यानुसारच आम्ही पाण्याचं नियोजन केलं आहे. आता पाणी पिऊन घेतलं आहे. तिथं गेल्यानंतर पाणी फुल करू, एखादा माणूस घेऊ, त्याला उंड्याच्या वाटेला लावायला लावू. आणि मग उंड्याचा घाट बराच मोठा आहे. बरेच म्हणजे लय लांब लांब लांबपर्यंत नाळ आहे ती. आता बघूयात वडगावला जायला किती वाजता आहे त्यावर डिपेंड असेल आमचं आपलं मैपत चढणं. कारण की डे लाईटमध्ये गेलं तर बरं आहे. आता दिवस पण मोठा आहे. बघूयात 3:30 पर्यंत तरी आपल्याला वडगावमध्ये गेलं तर आपण नक्कीच मैपत चढू. चला आता बिरमणीत जाऊ पहिलं. हे बघा हा दांड उतरून आलो आपण, सावरीचा दांड. पूर्ण उघडा होता, इथून खाली झाडी भरलं रान लागलं. मग जरा जीवात जीव आला. आता आपण छान मळलेल्या वाटेने चाललो आहे बिरमणी गावाकडे. हे बघा लाकडी पेटीतून मधमाशा पालन. कैरी चोर. कोकणात 5,000लाच एक कैरी विकते आज चोरली की. हा ही उंड्या घाटाची खाच आहे. हे आपल्याला चढून जायचं आणि पलीकडे उतराई करायची. आता इथं घर दिसते जवळच, तिथंच जाऊ आपण. पाणी बिणी पिऊ, थोडं खाऊ. भूक लागली, एका चपातीने काय नाही झालं. जरा खाऊ, पाणी भरू आणि लगेच निघू. कैरी घेऊ मस्तपैकी जेवणाबरोबर कापून खायला. तिखट मीठ लावू त्याला. चले चल. डेंजर. हे बघा आंबे, फणस, मज्जा असते या नुसती. अरे वा, पाण्याचा साठा मिळालाय. इथे एक घर आहे, तिथं आपण जीव जाऊन. नमस्कार. आपलं इथंच घर आहे काय?
तिथं आहे का कोण? आम्हाला जेवायचं होतं जरा. ही आता बघा शेलार खिंडीतून इकडे वाट उतरली चांगली, त्या वाटेचं नाव काय? सावरीचं दांड, बरोबर ना? त्या वाटेने चालू आहे आम्ही. हे मी काय म्हणतोय, ही उंड्याची वाट वापरता का तुम्ही? का कोणच नाही वापरत? चांगली एक सरळ सुटणार आहे ना डायरेक्ट खाली वडगावात. नदीने हा वडगाव मध्ये, वडगाव मधून मग मैपतगड. हो, आता आम्ही प्रतापगडावरून आलोय. प्रतापगडावरून नाही, कुमट्यात नाही गेलो, डायरेक्ट दारानीच आलो खिंडीत, शेलार खिंडीत, आणि मग सावरीच्या दांडाने खाली आलो. काय नाव आहे त्याचं? कुंभ्याचा का सावरीचा? हा हा, शेलार खिंडीतून थोडं राईटला आपलं लेफ्टला चढलो वरती. कोडपंच्या वरती एक वाडी आहे. लय आहेत का गवे? होय, आरडावरडा करत जातो. पिकलाय का? खाऊ की आता, जरा भूक लागली. तर मित्रांनो, असा होता या रेंज ट्रेकचा पहिला भाग. भेटूया लवकरच दुसऱ्या भागात, ज्यात आपण एक अशी वाट बघणार आहोत की ती फक्त आता रानगवेच वापरतात, म्हणजेच सह्याद्रीतील लांबलचक घाटवाटांपैकी एक उंड्या घाट. या वाटेची उतराई करत कोकणातील कळमणी गाव आणि नंतर जवळच असलेल्या वडगावात मुक्कामाला जाणार आहोत. तुर्तास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. भेटूया लवकरच पुढच्या भागात. धन्यवाद.